नमस्कार मैत्रिणींनो, घरगुती सुगरणच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, पारंपरिक आपण लोणचं बनवतोच, जेवणाच्या ताटाला लावलं आहे ना. हे बघा, 6 किलोची कैरी घेतली होती बरं का. ही 6 किलोची कैरी काल फोडून काल दुपारपासून पाण्यात टाकून ठेवली आणि संध्याकाळी रात्रभर फोडून 1-2 तासाच्या नंतर फोडली आणि रात्रभर फॅनखाली सुकवली. हे बघा, आता 25 ग्रॅम हळदीची पुडी घेतली बरं का. हे बघा, आणि ही अर्धा किलो पावशेर आहे. हे बघा, ही अर्धा किलो मोहरी घेतली बरं का. मोहरी अख्खी मोहरी घेतली होती, काळी मोहरी असते ती. आणि ती मोहरी दळून मस्त घेतली बरं का, मिक्सरवरून बारीक भाजली मस्त. 1 किलो मीठ घेतलं बरं का हे. आणि हे बघा, हे 14 ग्रॅम आहे. 14 ग्रॅमचं हिंगाची एक डबी घेतली. खडा पाहिजे बरं का हिंग, पण मिळालं नाही मला. हे बघा, लसूण घेतला हा 125 ग्रॅम त्यात टाकायला. आणि हे असं अर्धा किलो तेल घेतलं बरं का. शेंगदाणा तेल आहे. हे बघा, हे 50 ग्रॅम मेथी घेतली आहे. ही 10 ग्रॅमची लवंग घेतली आहे बरं का. आणि 10 ग्रॅम हे आबडधोबड कुटून घेतलं आहे, काळे मिरे ते कुटून हे तेलामध्ये आंबळ भाजावं लागतं त्याला बरं का. आता हे तेल गरम करून घेतलं आहे कडकडीत, त्याला थोडं थंड होऊ द्यायचं, मग त्यात मसाला टाकायचा सगळा, मग तो राईट जमतो. आता हे आज लोणच्याची रेसिपी तुम्हाला दाखवते मैत्रिणींना. हे बघा, पूर्ण लोणचं टाकल्याच्यानंतर परत एकदम याच्यावर धरा होता. हे बघा मैत्रिणी, मला नाही दिसलं, फक्त हे हातात दाखवणार आहे. आणि ते चालू आहे ना कॅमेरा मावशी. हे 6 किलोचं सगळं याच्यात मसाला टाकला बरं का. फक्त तेल घालायचं राहिलं आणि असं हे मिक्स करून घ्यायचं बरं का चांगलं. त्यामध्ये 1 किलोला 1 वाटी मी थोडं काढून ठेवलं बरं का मीठ, नाही तर बरोबर 1 किलो टाकायचं. कोणाकोणाच्या खारट, कोणाच्या घरी BP असतो, शुगर BPवाले माणसं थोडं मीठ कमी खातात है ना. आणि मग त्याच्यासाठी हे असं सगळं एकजीव करून घ्यायचं मस्त. आणि मग याच्यात आहे ना गरम कडकडीत तेल करायचं, त्याला थंड करून घ्यायचं मस्त. म्हणजे असं त्यात मिक्स करून द्यायचं. मोठं टप्पर घेतलं असतं तर बरं झालं असतं. आता ही 50 ग्रॅम हळद आहे बरं का, कारण हळद मीठ सारखं पाहिजे, बाकीचं काही नाही. त्याच्यामध्ये हा 25 ग्रॅमच्या पुढे आहेत 2. खरं तर हळद आपली घरचीच पाहिजे, पण आता कुटायला टाकलेली आलेली नाही काही. आणि हे रात्री कैऱ्या फोडल्यामुळं त्यांना आज मुरवणं गरजेचं आहे. हळद मीठ जास्त पाहिजेत प्रमाणामध्ये, त्यांना लोणचं खराब नाही होत. बघू इकडं, हे बघा, तर लसूण सगळा मसाला त्याच्यात टाकून दिला. आता हे मस्त एकजीव करून घेते, मस्त हलवून. आता त्याच्यात हात नाही लावणार, कारण मसाला टाकल्याच्या नंतर हात घालू नये त्याच्यात. सगळा मसाला असा हलवून घेते मस्त छान. आता याला असं मस्त पांढरं शुभ्र उपारण्यानं बरणीचं तोंड असं अद्धर बांधून ठेवायचं. तर काय चिनी मातीची बरणी मिळाली नाही बरं का, पण आज एवढ्या 4-5 दिवसात मी मागवणार आहे. हे असं करणाऱ्याचं लोणचं आलेलं आहे, एका मॅडमचं लोणचं आहे हे माझं घरचं नाही आहे.
अशा प्रकारे लोणचं, लाल लोणचं बनवते. हे आता हे पिवळं लोणचं आहे हां. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, मैत्रिणींना सपोर्ट करा. लोणचं बनवण्याची ऑर्डर द्या. लोणचं बनवून घ्या. बाय.